दिघा येथे महाराष्ट्र शासन परिवहन विभाग, राज्य मराठी विकास संस्था, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने अमराठी भाषिक रिक्षा चालकांसाठी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम आयोजित करण्यात आला। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाअंतर्गत दिघा विभागातील पहिल्या 150 अमराठी रिक्षा चालकांच्या बॅचला मराठी भाषा अभ्यासक्रम पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले। दिघा येथील दीपिक्षा मोटर ट्रेनिंग स्कूल येथे प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला। यावेळी आरटीओ अधिकारी, मान्यवर आणि मोठ्या संख्येने रिक्षा चालक उपस्थित होते। प्रमाणपत्र मिळाल्याचा आनंद रिक्षा चालकांनी स्पार्कलिंग शॉवर करून साजरा केला। तसेच दिघा येथील हिंदमाता शाळेत कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलनाने करण्यात आली। उपस्थित मान्यवरांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले। मान्यवरांनी रिक्षा चालकांना मराठी भाषेचे महत्त्व तसेच दैनंदिन व्यवहारात मराठीचा वापर करण्याबाबत मार्गदर्शन केले। मराठी भाषा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या अमराठी रिक्षा चालकांना मोटर वाहन निरीक्षक संतोष काथार यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले। तसेच शिक्षिका प्रिया राऊत आणि दीपिक्षा मोटर ट्रेनिंग स्कूलचे संचालक अनुप आचरेकर यांनीही रिक्षा चालकांना प्रमाणपत्रे प्रदान केली। परिवहन विभागाने अमराठी रिक्षा चालकांसाठी सुरू केलेल्या या उपक्रमाला रिक्षा चालकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला। मोठ्या संख्येने रिक्षा चालकांनी उपस्थित राहून मराठी भाषा अभ्यासक्रम पूर्ण केला। प्रमाणपत्र मिळाल्याबद्दल रिक्षा चालकांनी अनुप आचरेकर यांचे आभार मानत मराठी शिकण्याचा हा उपक्रम आपल्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। महाराष्ट्र माझा, मराठी माझी, संवाद माझा या भावनेतून राबवण्यात आलेल्या या उपक्रमामुळे दिघा परिसरातील रिक्षा चालकांमध्ये मराठी भाषेविषयी आत्मीयता आणि संवादाचा नवा सेतू निर्माण झाला। यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया। मागच्या 3 महिन्यापूर्वी मंत्री महोदय यांनी आदेश दिले होते की सर्व जे मराठी रिक्षा चालक आहे सगळ्यांनी मराठी भाषा शिकणं अनिवार्य आहे। सगळ्यांनी जुजबी मराठीचं ज्ञान सगळ्यांना हवं। त्यासाठी दीपिक्षा मोटर ट्रेनिंग स्कूल व कोकण मराठी साहित्य परिषद व प्रादेशिक परिवहन कार्यालय नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने यांच्यासाठी आपण एक क्लासेस अरेंज केले होते। सगळ्यांनी त्यामध्ये पार्टिसिपेट करून चांगल्या प्रकारे मराठीचं ज्ञान, एक जुजबी ज्ञान सगळ्यांना प्राप्त करून घेतलंय। सगळ्यांनी त्यांच्या टेस्ट पण झाल्या, बरेच जण त्यामध्ये पास पण झाले आणि त्यासाठी म्हणून आज त्यांना एक आपण प्रमाणपत्र देत आहोत। त्याचा हा कार्यक्रम आहे। आपण यामध्ये यांना जे मराठी शिकवलेलं आहे हे सगळे चांगल्या प्रकारे मराठी शिकले आहेत। त्यामध्ये जे आपण सगळ्यांना सांगतोय की ऍटलिस्ट प्रवाशांशी बोलताना जे काही जुजबी पाहिजे, रिक्षात बसा किंवा आम्हाला इथं नवी मुंबईला जायचंय तर रिक्षा चालक म्हणतो की चला बसा, तुम्हाला सोडतो, ताई, काका, नंतर काही असे छोटे छोटे वाक्य आहेत ते सगळ्यांनी आणि सोप्या भाषेत मराठी शिकताय। तर यातून असा संदेश द्यायचा आहे की जे कोणी असतील, जे राहिलेले असतील मराठी शिकायचे, ते सगळ्यांनी मराठी शिकून घ्या। सोपी भाषा आहे, सोपे सोपे वाक्य आहेत। आता तुम्ही यांनाही विचारू शकता, यांनी शिकताना खूप आनंद घेतलेला आहे सगळ्यांनी आणि सगळे चांगल्या प्रकारे शिकलेले आहे। सक्ती सगळ्यांसाठीच आहे, जे कोणी आले नवीन किंवा कोणाजवळ लायसन बॅच आहे ते सगळ्यांसाठीच आहे। ज्यांना नवीन आले, ज्यांना नवीन हे करायचंय त्यांना सुद्धा मराठीत बोलता येणं अपेक्षितच आहे आणि त्यांनी बोलावं, मराठी शिकून घ्यावी आणि मराठी बोलल्यानंतरच त्यांना बॅच दिला जाईल। अनुप आचरे यांची जे सहभाग दिले दीपिक्षा मोटरनी, जे आम्हाला रिक्षावाल्याला शिकवलं मराठी, ते आम्हाला धन्यवाद करतो त्यांची। जय महाराष्ट्र। माझं नाव महेंद्र प्रसाद बेहरा, मी दिघाला राहतो, किशनगर मध्ये। मी झालं 15-16 वर्ष झाले रिक्षा चालवून, व्यवस्थित चालले। आता 3 महिन्याचं ट्रेनिंग झालेले आणि मराठी शाळेसाठी काय कठीण नाही, आरामचे झाले, आसन झालेले, काय त्रास नाही झाला आपल्याला। बोलायला पण शिकलेला, पण लिहायला पण आता, वाचायला पण येते, बोलायला पण येते। अनुप सर आणि त्याच्या दीपिक्षा मोटर ट्रेनिंग म्हणून शिक्षण घेतले मी आणि त्याला धन्यवाद मानतो, आभार मानतो। पण माझे नाव अर्जुन विश्वकर्मा आहे, मी चिंचपाड्यात राहतो आणि मी रिक्षा 7 वर्षापासून चालवत आहे। आणि अनुप सरांनी आमचा क्लास घेतला आहे, मराठी शिकवला। आम्ही 3दा क्लास घेतला आहे आणि आता सर्टिफिकेट आम्हाला देत आहे। मला काही त्रास नाही आला, मला मराठी पहिल्यापासूनच येत आहे। आणि माझा जन्म पण इथे झालेला आणि माझा हे पण होता, सब्जेक्ट पण होता मराठी। अनुप सरांचे आम्ही सादर अभिनंदन करतो, त्यांनी आमच्या मराठी क्लास घेतला आणि सर्वांना मराठी शिकवला, त्यांच्या हार्दिक अभिनंदन। माझं नाव मनोज कुमार तिवारी आहे, मी ऐरोलीवर राहतो।
माझ्या 25 साल झाला रिक्षा चलावतो. माझ्या मराठी आतो लेकिन भरपूर नाही आतो. कार्यक्रम एकदम अच्छा घेतला और मराठी सीखला. महाराष्ट्र चा नाम अमित सिंग आहे. तर मी राहायला दिघा माधवनगर राहतो. त्याला खूप रिक्षा चालवायला 22 वर्ष झाला. म्हणजे ते अनुप सर आहे तर शिक्षण परीक्षण घेतली त्याचे खूप शुभेच्छा आहे. ते आमच्या लोकांचे कोण वाद करत नाही, कोण बोलत नाही. ते लोकच काय युनियन पण नाही आमच्या इकडे, कोण बोलत नाही. आता लोक शिवागाळ पण करतात, लोक गडदुलक पण आहे. बहुत सगळं याचे भांडी आहे काय आहे. मी सोबत खाली ओला उबर चलवतो, आपण सोबत कमवतो, सोबत घरी जातो. असं काय नाही. असं सगळं चांगला काम झालं इथं सरकार पण चांगला काम करतो. असं काय विषय नाही. मराठी काय लय छान आहे, काय बोलायचा विषय नाही. माझं नाव रमेश कुमार रामनेर शुक्ला आहे. रिक्षा मी येथे 25 वर्ष से गाडी चालवतो और मी ते तीन तास प्रशिक्षण झाले आहे. मला मराठी येत आहे और अनूप सर ने हम लोगों को प्रशिक्षण दिले आहे. अभी आता मी मराठी हळूहळू शिकतो आहे. धन्यवाद. महाराष्ट्र शासन परिवहन विभागातर्फे मराठी रिक्षा चालकांसाठी मराठी अनिवार्य केले होते. त्यांच्यासाठी त्यांना सुविधा उपलब्ध होण्यासाठी दिघा विभागामध्ये आपण हा उपक्रम आयोजित केला होता. या उपक्रमामध्ये एकूण 1400 जणांनी 1400 रिक्षा चालकांनी सहभाग घेतला. त्याच्यापैकी 1300 जण उत्तीर्ण झालेत. आणि खरं तर हा उपक्रम आम्हाला अन्वय राबविताने सर्व जे अमराठी रिक्षा चालक आहेत त्यांनी अतिशय आनंदाने उत्स्फूर्त सहभाग घेतला. आणि प्रत्येकाची मनामध्ये इच्छा होती कारण की ज्या राज्यात आपण राहतो, व्यवसाय करतो, त्या राज्यामधली भाषा आपल्याला यायला हवीच. आणि ती दुर्बी जे 15 प्रश्न होते त्या 15 प्रश्न चांगल्या प्रकारे पाठांतर करून ही परीक्षा त्यांनी उत्तीर्ण केलेली आहे. आता तर महाराष्ट्र शासनाने 3 महिन्याची मुदत दिली होती. 1.5 महिन्यापासून यांची परीक्षेसाठी त्यांचे प्रयत्न चालू होते. आता तर 1.5 लाख रिक्षा चालकांनी याचा सहभाग घेतला होता. पण पुढील जेवढे रिक्षा चालक होतील ते किती रिक्षा चालकांची आता नोंदणी बाकी आहे की शिल्लक आहेत त्या हिशोबानुसार आता महाराष्ट्र राज्य सरकार पुढील निर्णय लवकरात लवकर घेईल.